नमस्कार. मी अंबादास मजगे. आपणास एक विशेष विषयावर वेगळ्या विषयावर आज बोलावं असं वाटतंय. कालच प्रसारमाध्यमावर एक अशी घटना पाहिली आणि ती घटना पाहून मन सुन्न झालं. आणि ते सुन्न झाल्यामुळं मनाला राहवत नव्हतं आणि स्वतःचे जे विचार आहेत, मनात उठलेले तरंग आहेत, ते आपणापुढे मांडावे असं वाटलं. घटना अशी आहे, छत्रपती संभाजीनगर शहरातली छोटा एक 23 महिन्याचा बाळ, 2 वर्षाचा धरा, 2 वर्षाच्या बाळाला 3 वर्षाच्या बाळानं तब्बल 45 मिनिट मारलं. असं ते मी नाही, टीव्ही मध्ये ते सांगत होते ते सांगतोय. विचार करा, त्याला ते ब्लर करून दाखवत होते. ते 3 वर्षाचं लेकरू त्या बाळाला छोट्या सगळीकडे चावत होतं, मारत होतं. जी काय हातात वस्तू त्याला उचलेल ती उचलून त्याच्या डोक्यात घालत होतं. एवढं करत असताना तिथला जो कोणी प्री स्कूलवाला होता त्यानं बाहेरून कुलूप लावून गेला होता. मला त्या प्री स्कूलवाल्याविषयी काहीही म्हणायचं नाही. आपण जे मुलं आपली जीवाचा काळजाचा तुकडा जे म्हणतो, तो आपण असा दुसऱ्याच्या हातात द्यावा कसा वाटतो, ही पहिली गोष्ट. तुम्हाला त्याची खरंच माया आहे का? माया जर असेल तर तुम्ही असं मला वाटतं हे करू शकत नाही. कारण आपण लाडामध्ये वाढवलेलं, काही जणाचं नवसा सायसानं म्हणते, काही जण की नवसाचं बाबा एवढंच बाळ असतं आणि त्या बाळाला अशा प्रकारची वागणूक मिळत असेल, अशा प्रकारची ट्रीटमेंट मिळत असेल तर तिथे जीव जायला वेळ लागणार नाही. एवढं सोपं आहे का होते? एवढं सहजगती आहे का ते बाळांचं? मागं एकदा व्हिडिओ ऐकला होता. ते अशीच डे केअर किंवा प्री स्कूलमधली जी चालवणारी आहे, ते बाळ आहे, शेवटी रडत असेल काय असेल तर ती अशी त्याला उचलू उचलू आपटत होती. टीव्हीवर बघितलेले मी काही मनचं सांगत नाही. मग त्याच्यावर पुन्हा कारवाई झाली असेल काय असेल तो भाग निराळा. मला त्यांच्याकडे जे नेऊन सोडतात त्यांना बोलायचं. तुमची मुलं आहेत ना, तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहेत ना, वंशाची वेल आहे ना. तुम्हाला वाटतं माझ्या म्हातारपणाची काठी आहे. जाऊ द्या, म्हातारपणाची काठी वाटत नसेल, पण एवढं रत्न जे गोड आहे, आपण त्याला बघितलं की घेऊन पापी घेतो त्या लेकराची, त्याला अशा ठिकाणी सोडणं खरंच योग्य आहे का, याचा विचार तुम्ही करा. का वेळ आली बरं अशी डे केअरमध्ये प्री स्कूलमध्ये घालण्याची? आणि पहिली गोष्ट एक मानसिकता बघा. लेकरांचं जे बालपण असतं ते बालपण हिरावून घेतलेलं आहे. त्याला बालपणाच्या खोड्या करायला, त्याला मनसोक्त उंदडायला आम्ही वेळच देत नाही. आता विचार करा ना, 2 वर्षाच्या पासून, त्याच्या अगोदर पासून जर आम्ही त्याला डांबून ठेवत असू तर आम्ही त्या बाळाचे पालक नाही, आम्ही राक्षस आहेत का काय? कुणालाही डांबणं तुम्हाला आवडतं का? विचार करा. तुम्हाला जर म्हटले की नाही नाही, यावेळेस डांबून टाकायचं, एका खोलीमध्ये बंद करायचं, सगळं चालतं का? नाही चालत.
तसं त्या बाळांना कसं चालेल? त्यांना मनसोक्त हिंडू दिलं पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टी करू दिल्या पाहिजे आणि हे करण्याच्यासाठी तुमचं लक्ष असलं पाहिजे त्याच्याकडे. पण लक्ष ठेवायला माणूस नाही. बघा आपण का यायली अशी वेळ का यायली? लक्ष ठेवायला माणूस नाही, कारण दोघं नोकरीला आहेत. दोघं नोकरीला आहेत. दोघं नोकरीला कशासाठी? ते आमचा खर्च भागत नाही. खरं जर विचार केला ना, ही टिचभर पोटाची खळगी आहे. ही भरण्यासाठी आणि ज्या आपल्या गरजा आहेत, किमान गरजा, अन्न, वस्त्र, निवारा या भागवण्यासाठी फार काही करावं लागत नाही. पण आम्ही ह्या गरजा काय केल्या? वाढवल्या. आम्ही जी भाकर आहे ना आमची, ती भाकर मोठी झाली. मग त्या भाकरीमध्ये टी व्ही आला, फ्रीज आला, वॉशिंग मशीन आली, 10-10 बुटाचे आणि चप्पलचे जोड आले, अनेक गोष्टी. आणि पुन्हा त्याला गोंडस नाव दिलं, लाईफस्टाईल. जीवन पद्धती, लाईफस्टाईल, ही लाईफस्टाईल आहे. हा चंगळवाद आहे. आणि ज्या ठिकाणी चंगळवाद येतो तो समाज लवकरच अधःपतनाला सुद्धा जात असतो. बघा आमच्या काळामध्ये तुम्ही म्हणताल तर हे वृद्ध झालेत म्हणून हे सांगतायत, पण जी चांगली गोष्ट आहे ती सांगणं सुद्धा गरजेचंच आहे. 2 जोडी ड्रेस ढोपरावर फाटल्याशिवाय पुन्हा पॅन्ट सुद्धा मिळायची नाही. पण एवढं करून सुद्धा तो आनंद जो आम्ही उपभोगलेला आहे तो आजच्या मुलांना अजिबात मिळत नाही, भले त्याला 25 कपडे असतील. तो जो आनंद आहे, ते जे निसर्गातलं शिक्षण आहे, कधी मिळणार? बघा निसर्गातून कसा शिकतो माणूस. मी शाळेत असताना ती आमच्या शाळेमध्ये एक कुत्री यायची सारखी. 2 कुत्र्या होत्या. तर ते एक कुत्री अशी मध्ये बाहेर मध्ये बाहेर मध्ये बाहेर करू लागली, इकडं जर म्हणजे तळमळ करत होती थोडी थोडी. मग त्या एका मुलाला म्हटलं, अरे असं काऊन करायली रे कपिल? कपिल त्या मुलाचं नाव. असं का बरं? सर म्हणला, ही काय नाही, ही दुसरी आहे ना, ही नक्की येती म्हणला सर. आता येती म्हणजे बाळंत होती. ही नक्की बाळंत होती. म्हणलं कसं काय रे? आणि ते मुलगा केवढा? 5वीला असेल, 6वीला असेल, जास्तही मोठा नाही. येते म्हणला. मी म्हणलं कसं काय? नाही म्हणला सर, मग आम्ही बघितलेलं, आमच्या इथं पण येली म्हणला, आणि ती पण अशी तळमळ तळमळ करू लागली म्हणला, तिला 2 पिल्ले झाले म्हणलं. आणि खरं तुम्हाला सांगतो की त्यानं म्हणायला आणि त्याच दिवशी ती कुत्री बाळंत झाली. हे कुणी शिकवलं त्याला? निरीक्षणानं शिकलेलं आहे. मग निरीक्षण करू दिलं पाहिजे लेकरांना. आम्ही फक्त स्मरणशक्ती वाढवतो, ऐकायचं 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 ऐकायचं, नुसतं ऐकायचं, त्याच्या कानावर टाकत राहायचं, त्यामुळे त्याची स्मरणशक्ती वाढते. पण निरीक्षण शक्ती वाढल्यामुळं माणसाचा बौद्धिक विकास होतो, तो आपण होत देत नाही. म्हणून बालकांना या डे केअरमध्ये पाठवणं किती योग्य आहे हा आपणच विचार करायला हवा. वित्ताचा एवढा अपरिमित हव्यास. अहो समजा 10 ड्रेस नसतील, 20 ड्रेस नसतील, आता एका ठिकाणी बघितलं तर त्या कपाटात ठेवायला जागा नाही म्हणून दुसरं कपाट आणलं विकत. याचा नंबर मी तर म्हणतो वर्षामध्ये एकदा तरी लागतो का नाही की त्या कपड्यांचा. खरंच एवढ्याची गरज आहे का? बरं असे रोज वेगवेगळे घातल्यानं तुम्हाला काय कुठल्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष थोडंच म्हणणार आहेत का कुठला राजकुमार म्हणणार आहेत? कपड्यानं माणसाची किंमत होत नसते. कपड्याची किंमत ही विचाराने होत असते.
तुमच्या आचरणाने होत असते. म्हणून त्यासाठी जागृत नक्की असलं पाहिजे. आणि गरजा म्हटलं तर किती वाढवून ठेवलेल्या आहेत आपण. हे बघ ना, किती गरजा वाढवून ठेवलेल्या. वित्त कशाला पाहिजे याला, आणि त्याला नाव द्यायचं पुन्हा लाईफस्टाईल. अरे जीवन पद्धती म्हणजे काय? मी बोलतो कसा, मी चालतो कसा, मी वागतो कसा, मी दुसऱ्याला काही देतो का, ही लाईफस्टाईल आहे. दुसऱ्याच्या उपयोगी पडतो का? आज तर कोणाच्या उपयोगी पडायला म्हटलं नको बाबा. जुन्या काळामध्ये मध्यस्थ असायचा आणि तोच लग्न जमवायचा. आज असं झालं कुणी ते हातातच घ्यायला तयार नाही. आणि त्यामुळंच विवाहाची ज्वलंत समस्या आपल्याकडे निर्माण झालेली दिसते. एका व्यक्तीला विचारलं, मी म्हणलं काय हे? ते म्हणले नाही, दोघं जण नोकरीला पाहिजेत, हे पाहिजे. कशासाठी? म्हणे स्टँडर्ड मेंटेन करायचं असतं. स्टँडर्ड मेंटेन काय बाबा? स्टँडर्ड मेंटेन काय? उच्चतम आपल्याकडे जे राहणीमान आहे ते आलं पाहिजे. उच्चतम म्हणजे काय असतं? आमची संस्कृती सांगते की जो भारतीय जी संस्कृती आहे, ते भारतीय संस्कृती सांगते की विचारांनी माणसाला मोठं ठरवतंय. आपली संस्कृती ज्याचे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरवर ते ठरवलं जातं की तो मोठा आहे का लहान आहे. आणि इतर ठिकाणी तीच संस्कृती आपण घेतली आहे. त्यामुळं टेलर मेक्स मॅन परफेक्ट. जंटलमन कोणाला म्हणायचं? ज्याचे कपडे चांगले त्याला जंटलमन म्हणायचं. एखादा साध्या कपड्यांमध्ये असेल आणि त्याची उच्च विचारधारा जर असेल तर त्याला म्हणायला तयार नाहीत. पण आपली संस्कृती सांगते की खऱ्या अर्थानं जंटलमन कोण असेल तर ते स्वामी विवेकानंद. भले भगव्या कपड्यात आहेत, त्यावेळेस सुद्धा त्यांची त्या कपड्यामध्ये हेटाळणी झाली, पण नंतर सर्वांनी डोक्यावर घेतलं. कशामुळे? विचारांनी. आणि आजही विचार करा, ज्या माणसाकडे 100 कपडे आहेत, 50 बुटाचे जोड आहेत, अशा माणसाला कधी येऊन सत्कार कोणी केला का? डोक्यावर घेऊन त्याचं काही पूजन केलं का? पालखी काढली का? पालखी ही विद्वानांची निघत असते. पालखी ही झिजणाऱ्या संतांची निघत असते. पूजन सुद्धा किंवा मान सन्मान सुद्धा कुणाला दिला जातो? तर ज्यांनी दुसऱ्यासाठी जीवन खर्च केलेलं, स्वतःसाठी नाही. आणि आणखीन एक गोष्ट यामध्ये की खरंच एवढ्या ह्याची गरज आहे का? मी एकाला विचारलं, म्हटलं डे केअरला टाकायचं तुम्हाला. बरं ठीक आहे, किती पगार आहे? त्या बाईला, मुलीला, त्या छोट्या बालकाच्या आईला. ते म्हणे 15,000 देतात. डे केअरला फीज किती आहे? ते म्हणजे 7 ते 10,000 रुपये. मी म्हणलो वा वा, छान छान छान. आणि ड्युटी किती आहे? म्हणजे 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत. 10ला आपण त्या ऑफिसला जाण्यासाठी 1 तास अगोदर निघावं लागतं आणि घरी यायला पुन्हा 7 वाजता. किती वेळ काम झालं? थोड्या गरजा जर मर्यादित ठेवल्या तर खरंच हे करायची गरज आहे का? आणि एवढं करून किती मिळालेत? पदरात किती पडतायत? 5,000 रुपये. 10,000 तर डे केअरलाच गेले ना. आणि पुन्हा दुसरे काही आपले खर्च असतात त्याच्यामध्ये जाणार. कमवलं काय तुम्ही? बेजार होण्यासाठीच बेजार व्हायचं. हां, खरंच या गोष्टीची गरज आहे का ह्याचा विचार करा. आणि आपली जी माणसं जी सांभाळतील तशी बाहेरची माणसं लेकरांना सांभाळतील का? अहो विचारच करा, लेकरू समजा रडू लागलं, खूप तळतळून रडतंय, त्यावेळेस सगळेजण त्याला घेतात. घरी जर माणसं असली तर बरं का, असले तर सगळे घेतात, पण ते राहत नाही. त्याला मायेची ऊब असते. मग ते त्याचा लळा ज्याच्याकडे असेल, मग कधी आजीकडे असेल लळा, कधी आजोबाकडे असेल, कधी आईकडे असेल किंवा वडिलाकडे असेल, ज्याच्याकडे असतील ते, तर तो तिथे गेल्यानंतर शांत बसतो.
कारण त्याला तिथं सुरक्षित वाटत असतं. याला सुरक्षितता आहे का? आज घरामध्ये दोघंच आहेत आणि दोघंच असल्यामुळं या मुलाला सुरक्षितता वाटेल का? आणि सुरक्षितता नसेल तर त्याचा विकास होईल का? विचार करा. आम्ही काय करालो? पैसे तयार करण्याच्या मशनी तयार कराव्यात. माणूस अजिबात घडत नाही यातून. माणसामध्ये वेगवेगळे गुण असतात. कृतज्ञता असते, अस्मिता असते, भावमयता असते, दुसऱ्याला काही करण्याची वृत्ती असते. आम्हाला आमच्या देशाचा गौरव वाटतो, हा सुद्धा गुण आहे. हे सुद्धा शिकवणं गरजेचं आहे. आम्हाला तर आमचीच लाज वाटते, आमच्या माणसांचीच लाज वाटायली आजकाल तर. अहो, आई वडील जर असते, आजी आजोबा जर त्याच्या घरामध्ये जर असतील तर हा प्रश्न निर्माण होईल का? तुम्ही 10,000 रुपये दुसऱ्याकडे देता, 15,000 रुपये दुसऱ्याकडे देता आणि आई वडील जे असतील तर त्यांना जर आपण आणून ठेवलं तर तुमचा प्रश्न मिटून जातो. पण आम्हाला ते नको. ते कधी आले तर त्यांच्याशी धड बोलणं नको. मी सगळ्याचं म्हणत नाही. काही जणांचं असे आहेत प्रश्न, किंवा त्यांना कमी लेखणं असेल, टाकून बोलणं असेल, गरज नसल्याचं दाखवणं, मग ते कशाला राहतील? नाही, ते राहू नये अशीच व्यवस्था केली जाते. आणि पुन्हा म्हणायचं आम्ही सुधारलेलो आहोत, उच्च जीवनमान. हे उच्च जीवनमान आहे? जुन्या काळामध्ये विचार करा, लेकरांना सांभाळायला त्या आईकडे जायची गरजच नाही. ते दिवसभर आईकडे जातच नव्हतं. जेव्हा त्याला दूध प्यायचं असेल त्याच वेळेस तर छोट्या बाळाकडे बारकी सगळे माणसं असायची. काका असायची, काकू असायची, घरातली कुणीही सांभाळायचं. नसलं तर शेजारी पाजारी. आमच्या घरी तर जी कुटुंब राहायला यायची तर ते कुटुंबातली लेकरं ते आमच्याकडेच असायची. तिथं केव्हा मोठी झाली ते कळालंही नाही त्यांना. कशामुळं? आमचं तोंड चांगलं असलं की माणसं चांगली असतात. आम्हाला चांगलं कोणाला बोलायचंच नाही. आम्ही दारं फ्लॅट सिस्टीम करून टाकली आणि त्यामध्ये आम्हाला कोणाला बोलायचंच नाही. आणि असं झालं की आता काय त्या मर्यादा पडल्या, पण बोलल्यानंतर माणूस जवळ गेल्यानंतर अनेक गोष्टी जवळ येऊ शकतात. ठीक आहे, कोणावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही, हेही खरं आहे. परंतु आपल्याला संबंधानं आपण हे ओळखू सुद्धा शकतो ना की माणूस कसे आहेत, काय नाही. म्हणून खऱ्या अर्थानं हे बिघडलेल्या समाज व्यवस्थेचं लक्षण आहे बघ. आमच्या मुलांना हे करण्यात आपल्याकडे पहा, जेवायला आपली संस्कृती पुरातन सांगतो, आजचं नाही, आज ते आपण करू शकणार नाही. जेवायला शिजवलेलं अन्न हे बिघडलेल्या समाजाचं लक्षण. शिजवलेलं अन्न विक्री करणे हे बिघडलेलं मानसिकता. कारण ज्याला गरज आहे त्याला अतिथी म्हणून जेवू घालावं, ही आमची संस्कृती. जेवण्या अगोदर बाहेर थांबायचं आणि त्या ठिकाणी कोणी आगंतुक आहे का, यायलाय का हे पाहायचं आणि अगोदर त्याला जेव घालून नंतर आपण जेवायचं. ही एवढी उच्च संस्कृती हो आमची. आम्हाला आमची संस्कृती समजूनच घ्यायची नाही. आणि कोणी सांगू लागलं तर इकडं बघ, तिकडं बघ, वरी बघ, खाली बघ. होय, अरे शिकल्याशिवाय कसं येईल? अनुभव आहे तुमच्याकडे, अनुभवाचं गाठोड आहे. या लोकांनी अनुभवाचं गाठोडं सांगतात, त्यावेळेस आम्हाला ते नको वाटतं. आणि जशी बालकांची अवस्था आहे तशी वृद्धांची अवस्था आहे. हे डे केअरला घालतात आणि आई वडील वृद्धाश्रमात. कोणत्या अँगलनं आम्ही सुधारलोत मला हे तरी कळत नाही. तुम्ही लाईक करू नका, कमेंट करा आणि सांगा की हे चुकीचं आहे. कसं जगतोत आम्ही?
काय सांगतात बरं? ती तरी वृद्ध माणसं काय सांगतात? त्यांचे अनुभव सांगतात. अरे असं असं केल्यानंतर असं असं होतं. त्यांच्या जीवनात अनुभव आलेले असतात ते. आम्हाला अनुभव नसतात आणि आम्हाला वाटतं नाही नाही हे काय सांगायले तू सारखं सारखं, हे असं कुठं असतं का? आता हे आहे ते हेच खरं. अरे ते पडलेले आहे, त्यांना लागलेलं आहे, म्हणून सांगतायत की इथं जाऊ नका, इथं लागत आहे. पडतो माणूस आणि ते सांगितलेलंच माणसाला नको वाटतं. आणि यासाठी जुन्या काळामध्ये व्यवस्था अशी छान होती की तो व्यक्ती घरात आल्यानंतर तो घरातल्या सगळ्या माणसांना आपलंसं केलेलं असायचं आणि जिथं कोणाचं चुकत आहे ती गोष्ट त्याला समजावून सांगायची आणि सगळ्यांनी ती ऐकायची सुद्धा. आज कोणी कोणाला ऐकायलाच तयार नाही. ना नवरा बायकोचं ऐकतो, ना बायको नवऱ्याचं ऐकते. सगळे विपरीत परिस्थिती होऊन गेलेली. बिघडलेल्या समाज व्यवस्थेचं हे लक्षण आहे. आणि खरं जर म्हणलं तर याला उत्तर आहे, 100% आहे याला उत्तर, पण आम्हाला ते घ्यायचं नाही. आम्ही विचार घेण्यासाठी कधी प्रयत्न केला का? आम्ही प्रत्येक गोष्ट एक आहे बघा, आम्हाला वाटतं आम्हाला सगळंच माहीत आहे आणि चुकतं इथंच मुळामध्ये. आम्हाला सगळं माहीत आहे आणि मग काय करायचं? घ्यायचंच नाही. मग कसं सुधरेल माणूस? कसं होईल जीवनमान? कसं बदलेल? म्हणून ह्या ज्या समस्या उभा राहत आहेत, ह्या समस्याचं जे मूळ असेल तर ते वैचारिक पातळी खालावण्यामध्ये आहे. असं माझं स्पष्ट मत आहे. वैचारिक पातळी खालावल्यामुळं माणसं घरामध्ये नको वाटतात. पैसे कितीही यावं असं वाटतं आणि त्यामुळं हे सगळा अनाचार आपल्याकडे झालेला आपल्याला दिसतोय. आपल्या ज्या गरजा असतील त्या मर्यादित ठेवलं पाहिजे. खूप काही गरजा पूर्ण करण्यासाठी दिवसभर फिरत राहायचं. ते म्हणले, एकाने सांगितलं की म्हणले, अंथरूण टाकण्यातच रात्र चालली तर झोपायचं केव्हा? आहे का नाही? ते एवढे मोठे ह्याच्या होते त्याच्या होते त्याच्या होते त्याच्या होते असं करण्यामध्येच हे चाललं. मग झोपायचं का? तसं झालंय आजच्या समाज व्यवस्थेचं. लाईफस्टाईल निर्माण करण्यासाठी हे करण्यासाठी आम्हाला कमवायचं आणि त्या कमवण्यासाठी वेळ निघून जातो आणि मग जगायचं कवा? हे जे दिवसभर काम करतात ना ऑफिसमध्ये वगैरे, त्यांना रविवारी सुट्टी असते आणि त्या रविवारच्या सुट्टीमध्ये विचार करा, त्यांना जर म्हटलं चला आपण बाहेर जाऊ, ते म्हणतो नको आता थकलोय खूप, मला आज आराम करू द्या, झोपू द्या. एवढं थकून जातो माणूस. खरंच किती परेशान आहे. भाकरीसाठी भटकंती करावी लागते. भटकंती करणाऱ्याला आपल्या ऋषींनी स्थिर केलं. म्हणले बाहेर जायचं गरज नाही, इथं स्थिर राहा. भटकंती करत होता त्याला स्थिर केलं आणि आजच्या या व्यवस्थेनं स्थिर असलेल्या माणसाला भटकत राहायला सुरुवात केली. भटकन करायला भाग पाडलेलं आहे. आणखीन एक विषयावर मला बोलायचं की हे, आणि खरं म्हणजे हे आपल्या काळजाचा तुकडा आहे आणि तो काळजाचा तुकडा आपण दुसऱ्याच्या हाती द्यायलाच नाही पाहिजे. पहिली गोष्ट ही. आणि 2 वर्ष आणि ते 6 वर्ष त्याला खेळू द्या हो, खेळू द्या. काय शिकवणार आहेत तुम्ही त्याला? आणि तुम्ही आणि आजी आजोबाजी शिकवू शकतील, ते बाहेरचे माणसं त्याला शिकवू शकत नाहीत. भले ABCD येत असेल त्याला. माझ्या ओळखीतले त्या आजी ज्यावेळेस बाळाला बोलतात फोनवर किंवा समोर, तर त्याला आहो आहो असं काहीच म्हणत नाही. त्या डायरेक्ट अष्टकच म्हणायला लागतात, स्तोत्रच म्हणायला लागतात. महायोगपीठे तटे भीमरथ्या, नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य करी, वेगवेगळे स्तोत्र. त्याला काय, बाळकाला फक्त बोललेलं ऐकायचं असतं, तेव्हा माझ्याशी कोणतरी बोलतंय वाटतं, ते चांगलं वाटतं. हे आजी समोर असेल तर, आजोबा समोर असतील तर. म्हणून
या डे केअरच्या नादी न लागता आपल्या बालकांना आपल्या तळहाताच्या फोडासारखं सांभाळायला हवं. नाही सांभाळलं तर ती बालकं आपला माफ करणार नाहीत, हे लक्षात घ्या. आणि यापेक्षाही भयानक प्रसंग हे घडू शकतात. कारण माणसाची मानसिकता तशी बनलेली. राक्षस बनलाय का काय असं वाटतं कधी कधी त्याच्या वागण्यावरून. आणखीन एका गोष्टीचं पहा, लाईफस्टाईलबद्दल. काल एक जणाला विचारलं, फलाने लग्नाला गेलतात. हो लग्नाला. काय झालं? लग्न. हो लग्न म्हणजे म्हणले लग्नच झालं. लग्नच झालं? हो म्हणले. मी म्हणलं काय काय होतं? काय म्हणले एवढा मोठं मंडप होता. बर. मग डीजे लावलेला होता. बर. लाइटिंग जिथल्या तिथं होती, AC होती, नाच गाण्याचा कार्यक्रम होता. अजून त्यांना ते काय नाच गाणे करून घेण्यासाठी किंवा त्यांना ऑपरेट करण्यासाठी एक अँकर बोलवलेला होता. गाणं म्हणण्यासाठी ती गायक मंडळी होती. हे सगळं होतं. मी म्हटलं हे सगळं होतं, पण लग्न याचा अर्थ काय? लग्न याचा अर्थ मुलीनं मुलाच्या विचारामध्ये विचार मिसळणं, लग्न एक होणं. ऐक्य आहे, त्या दोघांचं ऐक्य आहे. फक्त फिजिकली नाही तर मानसिकतेनं, वैचारिकतेनं ऐक्य आहे. पण आज बघतो की या सगळ्या गोष्टीकडे लक्ष आहे. खायला काय आहे का नाही, नाचायला काय नाही का नाही. आता बघा काही काही नित्य ते एका दिवसाचे वन डे लग्न व्हायचे, एका दिवसामध्ये लग्न व्हायचं. ते आता मुद्दामहून काही माणसाकडे ते 2 दिवसाचं लग्न असायचं. आता सगळेच जण म्हणे कशाला, तर नाचण्यासाठी. खरंच लग्नामध्ये नाचणं आवश्यक आहे. ठीक आहे, आनंदासाठी तुम्ही करत असतात, पण त्याच्यासाठी मुद्दाम करणे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की वैचारिक ऐक्य आहे का? वैचारिक ऐक्य जर नसेल तर भले कितीही मोठा विवाह समारंभ केला आणि ते विचारामध्ये जर त्या दोघांच्या एकमत नसेल तर ते विवाह टिकणारासाठी कमकुवतच असतील. किंवा एवढं बघा, प्रेम आणि विचार ऐक्य एवढे झाले पाहिजेत की समजा पती आहे आणि पतीला आज समजा फलानी गोष्ट वाटली की ही गोष्ट खावी आणि पत्नीनं नेमकी तीच गोष्ट त्या दिवशी करावी, याला म्हणायचं बॉन्डिंग जुडणे. दोघांचे जे तरंग आहेत मानसिक हे एक झाले, ऐक्य झाले, हे याला खरं म्हणायचं. धन्यो गृहस्थाश्रम सानंद सुधनम सुधाश्च सुधिया कांतान दुर्भाषिनी. किती सुंदर सुंदर सांगितलं आहे. तो गृहस्थाश्रम सुंदर आहे. असं विचारानेच होऊ शकतं. विचार नसतील तर हे होणार नाही. म्हणून ह्या मोठ्या मोठ्या ज्या काय म्हणू की झगमगणारं जे जग आहे, त्या झगमगणाऱ्या जगाच्या मागं न लागता वैचारिक पातळीने परिपूर्णपणे पत्नीने पतीच्या विचारामध्ये विचार मिसळणं, त्यासारखं मोठं काम आणि संसार सुखाचा होतो. अन्यथा संसारात त्या गोठ्यामध्ये बांधलेली जी 2 असतात ना गुरं, ते एकमेकाला ढुसण्या बांधतात, एकाच घरात असतात आणि सारखे ढोसफूस, हे त्याला मारित राहतं, ते त्याला मारित राहतं. त्यानं काय खाल्लं तर हेच खाऊन घेतं. तसंच या घरामध्ये चालत राहतं. 2 जण एका घरात राहतात पण एकमेकाला असं करत राहतात. कशामुळं? कारण ऐक्य नाही झाल्यामुळं. लग्नामध्ये सगळ्या गोष्टी व्हायल्यात पण मुलामुलींच्या विचाराचं ऐक्य हे मात्र होत नाही. आणि ही खरी अर्थानं मानसिक समस्या आहे. आणि ही जी सामाजिक समस्या एवढी भेडसावत आहे की तिला फक्त विचारानेच आपण रोखू शकतो. त्याचेसुद्धा उपाय आहेत पण माणसाची करण्याची इच्छा नाही. सगळा समाज पळायला, समूह पळायला, टोळी पळायली म्हणून हा सुद्धा
पळतोय असं न पळता योग्य ठिकाणी योग्य वेळी माणसाने काम केलं पाहिजे आणि आपल्या जीवाच्या तुकड्याला, पुन्हा सांगतोय, आपला जो जीवाचा तुकडा आहे, जे बालक आहे, त्या बालकांना एवढाही त्रास देऊ नका की त्यांना सुद्धा आपल्या आईवडिलांची घृणा येईल. नका करू असं.